आज मी तुम्हाला जे सांगतोय ते बघा तुम्ही. पटतंय का? पटलं तर सांगा, नाही पटलं तर सोडून द्या. ठीक आहे. तर आपण जे आयुष्यात असते ना, तर नेहमी आनंदी नसतोय कधीच. कारण आपल्याला कसं असतंय, अजून पाहिजे अशी ही एक अपेक्षा असते. आता सॅलरीवाल्याचं म्हणणं काय असते, म्हणजे जे जॉब करतात त्यांचं मत काय येतं, की बाबा मला सॅलरी एवढीच आहे, 30,000चा आहे, 20,000चा आहे, 15,000चा आहे, 12,000चा आहे किंवा 40,000चा आहे, 1,00,000चा आहे, 2,00,000चा आहे. ठीक आहे. तरी पण तो खुश नसतो का? तर ज्याला 2,00,000 सॅलरी आहे तो म्हणतो की मला काम खूप आहे. ठीक आहे. ज्याला 1,00,000 सॅलरी आहे तो म्हणतो की मला 1,50,000 नाही, 2,00,000 नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 12,000 वाला काय म्हणतो, अरे यार मी 12,000तच कामाला आहे, लोक 25,000 30,000 कमवायला लागले तरी अजून मी 12,000च कमवतोय. ठीक आहे. आणि दुसरीकडे आपण म्हणतो की आहे बिझनेस करायचा. मग ही बिझनेसची आयडिया जी आहे ना, ती कधी येते माणसाला माहिती आहे का? ज्यावेळेस आपली सॅलरी, म्हणजे जॉब करतात त्यांची सॅलरी जी असते ती आपली 5 ते 10 तारखेच्या आतमध्ये संपते. 10 तारखेनंतर जे त्याचे दिवस असतात की 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख, तोपर्यंत माणूस हा विचार करतो की यार आपण काहीतरी बिझनेस करायला पाहिजे, हे जॉबवरती काय आपलं होणार नाही, त्यामुळं आपण बिझनेस करू आणि पुढं जाऊ. हे जॉबनं काय व्हायला लागले, दिवस रात्र आपण इथंच अडकून पडलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय होतं की मग त्याला सॅलरी होती बाबाला 30 तारखेला किंवा 1 तारखेला किंवा 2 तारखेला. मग तो काय विचार करतो, यार कुणी रिस्क घ्यायची ते बिझनेसची, उद्या नाही झाला तर काय करायचं. त्यामुळं काय करतो ते, बाबा हाय हेच बरं आपलं, सॅलरीवरती करू काम. ठीक आहे, सॅलरी तर येते ना टाईमला. तसं बिझनेसला काय कुठनं पैसे येणार आहेत, जर नाही समजा झालं तर काय करायचं. हे हप्ते कुठनं भरायचे, घराचा हप्ता आहे, जागेचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे, मोबाईलचा हप्ता आहे, लॅपटॉपचा हप्ता आहे, हे हप्ते कुठून भरायचे. तर तो हा विचार करतो कधी, तर 30 तारखेला किंवा 27 तारखेनंतर. आणि बिझनेसवाल्याचं कसं असतं आहे, बिझनेसवाला काय म्हणतो, यार आपण एवढं मरतोय तरी पण पैसा साठ नाही, पैसा कुठं आला कुठं गेला काहीच कळलं नाही, पैसा तर येतोय पण जातोय कुठं तेच कळलं नाही. सामान घ्यावं लागतं, हे घ्यावं लागतं, दिवस रात्र राबावं लागते, सगळी फॅमिली राबते. हा बिझनेसवाल्याचा विचार आहे. त्यामुळं कोण कुणाच्या आयुष्यात सुखीच नाही. आपण काय म्हणतो, बाबा त्याचा बिझनेस चालला आहे ते किती खुश आहे, ह्याचं सॅलरी आहे बाबा बरं आहे, त्याचं 1,50,000 सॅलरी येते, आपल्या महिन्याला 35,000 येते, 2,000 येते, 15,000 येते, जे काय सॅलरी असेल त्याच्यावर तो खुश आहे. आपण काय करतो, दुसऱ्याकडे बघतो. बरोबर. तर ह्याच्याऐवजी आपण जर हा विचार केला की बाबा मला सॅलरी येते 15,000, ठीक आहे, तर मला जी येते सॅलरी त्यात माझं भागतं आहे ना, ठीक आहे, माझं भागतं आहे म्हणजे मी खुश आहे. जर भागत नसलं तर जॉब बदला. ठीक आहे. तर जॉब बदलला तर तिथं पण भागत नसलं तर आपली अडचण आहे काय तर. कारण की आपण 12,000मध्ये पण भागणारी माणसं बघितलेत, 15,000मध्ये पण भागत आहे आणि 2,00,000त पण काही जणांचं भागत नाही. त्यामुळं आपला खर्च आटोक्यात ठेवला तर सगळं व्यवस्थित होतं आहे. आणि एक गोष्ट सांगायची आहे की दुसऱ्याकडे बघून जे तुम्ही सुख आपलं मानता ते चुकीचं आहे तुमचं. की बाबा त्यांनी गाडी घेतली, आपण कधी गाडी घेणार, त्यानं बंगला बांधला, आपण कधी बंगला बांधणार. अरे पण त्यानं काय करू दे, त्यानं उडी मारली म्हणजे तू उडी मारणार आहे का? त्याच्या मागं काय ते त्यालाच माहिती असते की त्याचे हप्ते किती आहेत, काय चालू आहे. ठीक आहे. आपलं काय, आपण स्वतः कमवायचं, स्वतः करायचं आणि स्वतःच खुश राहायचं. आपण हा वेळ जो आहे अनमोल वेळ, तो आपण आपल्या फॅमिलीला देत नाही. त्या वेळात आपण काय करतो, यार त्यानं ही गाडी घेतली, आपण घेतली असते तर किती खुश राहिलो असतो, आपली फॅमिली कुठं फिरायला नेली असते, हे केलं असतं. अरे तुला कोण म्हणते त्याचा विचार कर, तू स्वतःचा विचार कर, सुखी राहा, कोणाचं टेन्शन घेऊ नको. ठीक आहे. धन्यवाद.